बुद्रुक या भागामध्ये शिव महापुराण कथेला उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे. गावकरी तसेच भाविक भक्त या नात्यानं काय करतात? भाविक भक्तांनी या नात्यानं असं सांगतो की शिव महापुराण हे 5 वर्षाखाली आमच्या वाडवडिलांनं ते रोपटं आमच्या नवयुवकाच्या या हातामध्ये दिलेलं आणि ते रोपटं आम्ही या शिव महापुराण या कथेच्या माध्यमातून किंवा या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही सर्व नवयुवक मंडळांनी हे रोपटं आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि या रोपट्यासाठी गावातील सर्व महिला, लहान मुलं, वरिष्ठ मंडळी यांची आम्हाला खूप खूप अशी साथ आहे, भरमसाठ आहे. जशी आम्ही बिल्डिंग बांधतो पण बिल्डिंगला जशी या पायाची मजबूतीकरण मुळव्याची असते तशी या गावकरी मंडळीची आम्हाला या बिल्डिंगच्या मुळव्याप्रमाणे आम्हाला खूप साथ आहे. खरं म्हणजे त्यांचे एवढे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत किंवा मदत आहे की खरंच स्वतःचा वडील आपल्या लेकरावर सुद्धा असं प्रेम करणार नाही इतकी मंडळी ही आमच्या गावातली आमच्यावर प्रेम करते आणि शिव महापुराण कथा ही आमच्या माध्यमातून सर्व गावकरी मंडळी या संपूर्ण आजूबाजूच्या खेड्यापाड्याला ही शिव महापुराण कथा सांगण्याचा योग आमच्या तरोडा या गावातून आम्हाला घडतो. याच्याबद्दल आम्ही खूप भाग्य मानतो. शिव महापुराण कथेच्या माध्यमातून देवाकडे साकडे काय झाले? शिव महापुराण या कथेतून आम्ही साकडे भगवंताला आशे घालणार हे जे नवीन पिढी आहे ती व्यसनापासून मुक्त असावी आणि यांनी संपूर्ण माळकरी व्हावं, कुण्या व्यांग मार्गाला जाऊ नये. संपूर्ण माता भगिनींना त्यांनी आपल्या माता भगिनींना मानलं पाहिजे. जसं शिव छत्रपतींनी जसं परिस्त्रीला आपली माती किंवा बहीण मानलं त्याप्रमाणे सुद्धा भगवंतांनी यांचा बुद्धीचा असाच विकास करावा किंवा अशाच प्रकारची त्यांना छत्रपती सारखी बुद्धी द्यावी असं आम्ही या शिव महापुराण कथेतून भगवंताला मागणं करतो.